पावसाच्या अवघ्या 40 मिनिटात वाघापुरातील महाराष्ट्र नगर जलमय, नागरिकांचे जीवनमान संकटात. आज दिनांक 15 मेला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील महाराष्ट्र नगर नवरंग पेपर मिलच्या पाठीमागे या ठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे जीवन दरवर्षी पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त होत आहे. आज 11:30 ते 11:45च्या दरम्यान अवघ्या 35 ते 40 मिनिटात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचले आणि घरामध्ये पाणी घुसले. सद्यस्थितीत नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नाल्यांची व सांडपाणी व्यवस्थापनाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात शिरते, लहान मुलांचे आरोग्य धोक्यामध्ये येते आणि रोगराई वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड सचिन मनोहर यांनी यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर तत्काळ सांडपाणी व गटार व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला गेला नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमोल ठाकरे, सुरेश उगले, राजेश उगले, गणेश शेळके, नरेंद्र सूर्यवंशी, वर्षा खंडारे, शामराव पंचाभाई, धनराज बांते, दादाराव उगले, आशा मारशेतीवर, अश्वजित डोंगरे, ऋषी अटकरी, शंकर चंदने, अजय अटकरी, शुभम अटकरी आदी नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सचिनभाऊ मनोहर यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मित्रांनो, आज मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा वाघापूर मधील महाराष्ट्र नगर हा एरिया आहे, नवरंग पेपर मिलच्या एक्झॅक्ट बाजूला. आणि या एरियाची एका अर्ध्या घंट्याच्या पावसानं अशी व्यवस्था करून टाकलेली आहे, कारण की या एरियावर किंवा इथल्या व्यवस्थेवर इथच्या प्रशासनाचं लक्ष नाही. नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं पालिकेनं अजिबात नाल्या साफसफाई न केल्यामुळं लोकांच्या घरामध्ये सांडपाणी घुसलेलं आहे. हे बघू शकता की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, याला भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीनं इथं लहान मुलं आहेत, याच्या आरोग्याला जबाबदार कोण? मी नगर परिषदेला वॉर्निंग देतो की लवकरात लवकर इथच्या नाल्या सफाया आणि या लोकांच्या नुकसानीची भरपाई नाही झाल्यास मी या लोकांना घेऊन नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करेन. जय जिजाऊ, जय शिवराय.